नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे सर्व आवरून झालं. कारण आज मला मुलींना शाळेत घेऊन जायचं होतं. त्यांच्या शाळेत कार्यक्रम होता आणि आज तिच्या शाळेत मला तिच्या नावाने ओळखणार होतं. मला खरंच खूप छान वाटत होतं. कारण तिनं जो केलेला अभ्यास तो आज तिच्या या गोष्टीतून दिसून येत होता आणि मुलांनाही अशा छोट्या छोट्या गोष्टीतून अभ्यास करण्याची प्रेरणा मिळत असते. त्यामुळेच शाळेने आज कार्यक्रम ठेवला होता शाळेत. मला त्यांना घेऊन शाळेत जायचं होतं आणि खरंच शाळेचे दिवसच वेगळे असतात. शाळेत गेल्यानंतर आपणही त्यांच्यासारखेच होतो. सर्वजण म्हणत असतात देवपूजा देवपूजा करून काही देव पावत नसतो. पण आपल्या आपल्या मनानुसार देव आणि श्रद्धा ज्याची त्याची असते. माझी तर देवावरती श्रद्धा आहे. कारण खूप वाईट काळातही देवाने माझी साथ कधीच सोडलेली नाही. आणि आता माझ्या मुलींनाही माझ्याकडे बघून सवय लागलेली आहे या गोष्टींची. आपण जे करतो त्याचं फळ आपल्याला मिळतच असतं. याचं मला खरंच मी स्वतः उदाहरण आहे. त्यामुळे आपल्या मनात जेवढी श्रद्धा असेल तेवढ्या श्रद्धेने आपण या गोष्टी केल्या पाहिजेत असं खरंच मला मनापासून वाटतं. आणि आपण या गोष्टी करायला लागलो किंवा देवावरती विश्वास असला ना, आपल्याला या गोष्टींची आवडही निर्माण होते. आज मुलींच्या शाळेत गेले व शाळेतल्या सारखंच राष्ट्रगीत आज कितीतरी वर्षांनी पुन्हा ऐकलं व मी स्वतःही ते राष्ट्रगीत म्हटलं. आपल्याला आता एवढी सवय राहिलेली नसती, पण सोबत म्हणताना ते आपल्यालाही जमतं आणि खरंच शाळेची आठवण येते या मुलांकडं बघून. मला तर या मुलींना बघून माझ्या शाळेच्या दिवसांचीच आठवण झाली. आमच्याही शाळेत असेच राष्ट्रगीत प्रतिज्ञा असायची. आता फक्त संविधान नवीन आहे त्यामुळे ते काही एवढं म्हणायला येत नाही. परंतु त्यांच्यासोबत प्रयत्न केला तेही म्हणण्याचा. आपण कितीही शिकलो तरी शाळेची सर कोणत्याच शिक्षणाला येत नाही आणि शाळेतील गोष्टींची मजाही काही बाकीच्या शिक्षणापेक्षा वेगळीच असते. शाळेतील शिस्त व सर्व गोष्टी आपल्याला जरी आवडत नसतील तरी आपण त्या करत असतो. आत्ताच्या मुलांना किंवा आपल्यालाही आपण शाळेत असताना त्या आवडत नव्हत्या, परंतु त्या गोष्टींची आठवण आता या मुलींकडे बघून मला शाळेत गेल्यानंतर झाली. आज 5वीच्या मुलींचा स्वागत सोहळा शाळेने आयोजित केला होता आणि सर्व मुलीही अगदी उत्साहाने बसल्या होत्या. त्यामुळे मलाही शाळेत पुन्हा गेल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर आज त्यांना शाळेत पुस्तकेही मिळाली. मला नवीन पुस्तकांचा वास आवडतो. शाईचा वास असतो परंतु मला तो आवडतो. मी त्यांची पुस्तकं पाहिली व वासही घेऊन बघितला. सगळं काही बदललं आहे. आपल्यासारखं राहिलं नाही आता. परंतु छान वाटतं आता माझ्या मुलींकडं बघूनही मला. त्यानंतर संध्याकाळी 33 वातींचे दीपदान केले देवासमोर व देवांना ओवाळून घेतलं आणि नैवेद्य जो काही साधा केला होता तो नैवेद्यही दाखवून घेतला.